हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विस्तृतम्, येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति, साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धये मुक्ते, ज्ञानप्रताप विलसितवचनामृतज्ज्वल, अद्वैत भाव पटुताहित बुद्धिरस, ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम्। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञानी दया घन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याची बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मदसी माझी होतसे, ज्याचे अज्ञाने भासे जगत, तसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे बधावा राम, तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे व्याम। तर या ठिकाणी आपण विचार सागराचा पहिला तरंग त्या ठिकाणी बघायला लागलो, तर पहिल्या तरंगामध्ये जवळजवळ आपला या ठिकाणी काल संपला, आणि त्या तरंगाचं रहस्य ते पहिल्या तरंगामध्ये कोणते विषय आले आणि पहिल्या तरंगात काय सांगितलं, तर ते आपण या ठिकाणी आता बघायला लागलो। तर पहिल्या तरंगामध्ये अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे। तर आपल्याला जरी शब्द नवीन वाटत असले तरी पण त्या शब्दाचा परिचय झाल्यावर त्या ठिकाणी आपल्याला ते नवीन वाटणार नाही। तसे एखादी मुलगी असती, लग्न झाल्यावर तिला घरामधले सगळे नौकेच वाटते, कारण कोणी परिचयाचं नसतं, कोणी पाहिलेलं नसतं, सगळे नौके वाटते। परंतु एकदा जर रुळली का मग ते नौके तिला आपले वाटते, इतका परिचय होतो तिचा। म्हणून त्याच्याबद्दल त्या ठिकाणी ती म्हणते आमचेच आहेत ते, मग ते भावकीतला जरी असला तिच्या तरी पण ती म्हणते ते आमचेच आहेत, कारण काय झाला आता परिचय झाला। तशा प्रकारचा आपल्याला सुद्धा ह्या थोड्याफार साधू संतांच्या शब्दांचा परिचय जर झाला तर हे काय आपल्याला परके वाटणार नाहीत, आणि हे काही अवघडत नाही, कारण हे सहज अशा प्रकारचं, कारण हेच आपण जे काही त्या ठिकाणी जग खोटं आहे, आत्मा खरा आहे, आत्मा म्हणजे मी, आणि आपण ब्रह्मस्वरूप आहोत, आपण देव आहोत, देवाचं आणि आपलं स्वरूप भिन्न नाही, अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे काही साधू संतांना सांगितलं नाही तर सिद्ध करून दिलं। आता हे घर आपल्याला सिद्ध करता येत नाही, हे शरीर सिद्ध करता येत नाही, कारण शरीर जर म्हणलं दाखवा तर हाडमासाशिवाय दुसरं काही निघत नाही याच्यामध्ये, आणि पुन्हा जर पाहायला गेलं तर पंचभूताशिवाय काही दुसरं निघत नाही। म्हणून घर पाहायला गेलं तर मातीशिवाय काय निघत नाही, घर नावाची वस्तू नाही, कारण आपण त्या मातीलाच घर मानलेलं असतं। मग तशा प्रकारचं जग नावाची वस्तू नाही आता इथं, आपण विचारावर आलोच नाही, आपण अविचाराला विचार म्हणतो। संसारामध्ये आपण 2 पैसे कमिले त्याला आपण विचार म्हणतो, पण विचार खरा विचार कशाला म्हणायचं,
तर खरा विचार म्हणजे खरं आणि खोटं कळणं, याला म्हणायचं विचार. आता खरं आहे का? कारण खरं कशाला म्हणायचं? जे टिकत असतं त्याला खरं म्हणायचं, आणि जे नाश होतं का ते खरं नसतं. मग या ठिकाणी नाश कशाचा आहे? तर आपण पाहतो शरीराचा नाश आहे, कारण ज्याचा ज्याचा बदल असतो त्याचा त्याचा नाश असतो. जगाचा बदल आहे, जगाचा बदल आहे, देहाचा बदल आहे, आणि आपला काय नाही, बदल नाही. जे आपण बदललो का? जे आपण लहानपणी शाळेमध्ये होतो, जे काही खेळ खेळत होतो तेच आपण आहेत. पण ते शरीर कुठे आता? ते शरीर तर गेलं लहानपणाचं, आणि आपण तर आहोत. म्हणजे आपण बदललो नाही. आपण म्हणतो की मी शाळेमध्ये गेलो होतो, मीच खेळ खेळले, पण ह्या शरीराला घेऊन खेळ खेळे का? आणि ह्या शरीराला घेऊन शाळेत गेलो असतो तर मास्तरनं शाळेमध्ये बसू दिलं असतं का राजभाऊ? ते म्हणलं असतं तुम्ही शाळेत नाही, तुम्ही तिकडे जा, म्हशीकडे जा, शाळेकडे जा, कारण ही जागा तुमची नाही, म्हणीन का नाही? आणि नसलं तुम्ही जाऊन बसून पहा, म्हणतो का नाही? आणि म्हणून ते वय कोणतं होतं? कारण त्या देहाला घेऊन आपण ते काम केले, आणि या देहाला घेऊन हे काम करायला लागलो, आणि पुढचं म्हातारपणामध्ये कोणतंच काम करता येणार नाही. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. मग म्हातारपणामध्ये डोक्याला हात लावून बसते माणसं, काय करावं आता? आता एवढे काम आहेत तरुणपणामध्ये डोक्यात शिरलेले, आणि म्हातारपणामध्ये काहीच करता येत नाही. म्हातारपणी पडशे खोकला, हात कपाळाला लावून बसे, हे तुकाराम महाराजांना पुढचं सांगितलं. पण माणसाला ह्या संपत्तीच्या, सत्तेच्या, मोठेपणाच्या नादामध्ये हे पुढचं भविष्य काय होणार आहे? कारण देह बदलायला लागला, कुंकड चालला. तसं गाडी स्टेशनहून निघाली तर या ठिकाणी ती आता पोहोचणार आहे, ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी. तशी ही गाडी पण सुटलेली आहे, ही डायरेक्ट मसनवाट्यामध्ये आता त्याच्याशिवाय थांबणारच नाही. म्हणून आपण ध्यानात घेतलं पाहिजे की देह जाणार आहे, पण देह जायच्या आधी देव कळाला पाहिजे आपल्याला. देव कळून देह सुटला पाहिजे, तेव्हा आपण निश्चिंत झालो. कारण देव कळायचा योग या देहामध्ये आहे, आणि असा विचार करणं याला म्हणायचं विचार सागर. कशाला म्हणायचं? विचाराचा सागर. आणि हा विचार त्या साधू संतांना मांडलाय, म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी आपण हा विचार सागर पाहायला लागलो. कारण अनेक युक्तीनं, अनेक पद्धतीनं पटवून दिलं की कोणाला सुद्धा स्वीकार करावाच लागल, कोणता वैज्ञानिक असू द्या, कोणी असू द्या. कारण वैज्ञानिकानं सिद्ध केलं की हे शरीर 7 वर्षाला याच्यातलं एक सुद्धा पेशी राहत नाही. 1000 कोटी पेशीचं हे शरीर आहे, याच्यामध्ये पहिली पेशी एक सुद्धा राहत नाही. याचा जीर्ण उद्धार होतो, म्हणजे 7 वर्षानंतर याच्यामध्ये याच्यातलं एक सुद्धा पेशी राहत नाही. 1000 पेशीचा असून हे वैज्ञानिकानं सिद्ध केलं. पहा, हे ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्वीच सांगितलं. वैज्ञानिकानं सिद्ध करून दिलं की पृथ्वी फिरती आणि सूर्य स्थिर आहे. हे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना पूर्वी सांगितलेलं आहे. की पाण्यापासून वीज तयार होती, हे ज्ञानेश्वरी मध्ये आहे. यायनं आत्ता शोध लावले, पाण्यापासून वीज तयार होती, आता शोध लावले. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी साधू संतांना आपल्याला जे सांगितलेलं असतं ते आपल्या हिताचं असतं, आणि आपण त्यांच्या मार्गाने गेलो. कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही देव लक्षात घ्या, आणि तुम्ही जर देव कळून घेतला तर तुम्हाला समाधान होईल. तुम्ही संसारामध्ये कवर का बसले? तर संसारामध्ये मृत्यू असतो. कारण या ठिकाणी जे आले त्याला मृत्यूला बाजूला नाही करता आलं, आणि ज्याला ज्याला मृत्यू आवडत नाही, दुःख आवडत नाही, आपलं कल्याण व्हावं असं वाटतं, त्यानं त्या ठिकाणी देवाला शरण गेलं पाहिजे. आणि देवाला शरण जाण्यासाठी साधू संतांना आपल्याला जे काही शहाणपणा शिकेला, जे काही विचार आपल्याला शिकले, त्या विचाराला आपण थोडं का होईना की परमार्थाला वेळ द्यायला पाहिजे. आणि साधू संत काय म्हणते, तुकाराम महाराज काय सांगते, जसं एखादा जर म्हणला की तुम्हाला तुमचा इतका फायदा होईल धंद्यामध्ये, तुम्ही माझं बोलणं ऐका बरं, तर आपण 12 कामं सोडून त्याचं ऐकतो. आता फायदा होतो का नुकसान होतो हे माहित नाही, पण तरी पण आपण एकाग्र चित्तानं ऐकतो का नाही? इथं या ठिकाणी साधू संतांना आपल्याला एवढं सांगितलं नाही, नुसतं सिद्ध करून दिलं. इथं संसारामध्ये सिद्ध काही करता येत नाही.
आपण आधीच पाहिलं की आपण घर म्हणतो पण माती सिद्ध आहे. आपण म्हणतो शरीर, दाखवा बरं शरीर कुठे येतं. इथं हाडमास दिसायला लागले. लय झालं तर पंचभूत म्हणतो ना आपण. ओलावा आहे, तो पाण्याचा आहे, कठीण भाग पृथ्वीचा आहे, वाहणारा भाग हवेचा आहे, उष्णता, कारण देह गरम आहे का नाही. देहीचा अग्नी गेला, देह नव्याची खुलवला, कारण शरीरामध्ये गरमी आहे. आणि गरमी कोणाची असते? अग्नीची असते. पोकळी आहे म्हणून खाल्ल्याला बसत आहे, आकाशाच आहे. आणि म्हणून या ठिकाणी पंचभूत आहेत, म्हणून शरीरामध्ये हे सिद्ध आहे. आणि हे साधू संतान सिद्ध करून दिला. आणि म्हणून शरीर सिद्ध नाही एवढंच नाही, आपण देव आहोत हे सिद्ध करून दिलं. म्हणून विचार सागरामध्ये अशा प्रकारचं आपल्याला जे आहे ते समजून सांगितलं, सिद्ध करून दिलं. आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी विचार केल्यावर मान्य करता येतं. बरोबर आहे हे म्हणते तेच बरोबर आहे. म्हणून आपण काल पाहिलं की सद्गुरूनं सांगितलं की शिष्याला की ब्रह्मज्ञान महावाक्यानं होत. महावाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यानं तू देव आहे असं सांगितल्या जात त्याला म्हणायचं महावाक्य. महा म्हणजे मोठं, म्हणजे तू देव आहे असं सांगितलं जातं ना, त्याला काय म्हणायचं? महावाक्य. आणि त्या महावाक्यामध्ये महावाक्यानं ज्ञान होतं संतांच्या संगतीमध्ये. मग आता पुन्हा पुन्हा ऐकायची काय गरज आहे? एकदा ऐकलं ना झाला निश्चय. ते म्हणलं तसं नाही, पुन्हा पुन्हा भ्रांती होत असते. कारण कसं, त्याच्यावर गोष्ट सांगितली भरचूची. की भरचूला आपण आताच बघितलं की भरचूला त्या ठिकाणी राजाला पाहिल्यानंतर तरी पण त्याला भीती वाटली. कारण त्याला वाटलं की हा भरचू नाही, हा भूत आहे, म्हणजे विपरीत ज्ञान झालं. म्हणून त्यासाठी तो भेदभ्रम जाण्यासाठी पुन्हा पुन्हा श्रवण करावं लागतं. कारण ऐकून ऐकून आपला चुकीचा निश्चय व्हायचं पुन्हा व्हायचा होत असतो. म्हणून चुकीचा निश्चय काय होतो, तर पुन्हा 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 ते चुकीचं ऐकून चुकीचा निश्चय होत असतो. म्हणून ते संतांच्या संगतीमध्ये विचारावर आपण येत असतो. म्हणून आपल्याला संसारामध्ये संसार थाटा वाढतो, संसार वाढा वाढतो. पण प्रत्येकानं पाहावा की संसारात सुखी कोण झालं? कोणीच झालं नाही, असा अनुभव आहे. आणि म्हणून आपल्याला विचार सागराची गरज आहे. दुसरी शंका परत त्या ठिकाणी शिष्यानं केलेले आहे. तर त्यानं सांगितलं की तुम्ही म्हणता ह्या परमार्थाचं किंवा या ग्रंथाचं फल काय आहे? तर परमानंद प्राप्ती, सकल दुःख निवृत्ती. कारण सगळ्यांच्या मागे एकच काम आहे. सगळ्यांना वाटतं की आपलं संपूर्ण दुःख गेलं पाहिजे, संपूर्ण दुःख गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला जीवनामध्ये दुःख नावाची वस्तू राहिलीच नाही पाहिजे, दुःख राहूच नाही. मग कोणत्या का प्रयत्न होईना तो सुखी होण्याचा प्रयत्न करतो. त्याला धन काऊन पाहिजे? पैसा काऊन पाहिजे? त्याला वाटतं पैसा असल्यावर मी सुखी होईल. कारण पैसा असल्यावर आपण जर सुखी झाला असतो तर पैशावाल्यानं आपल्याकडे सुख येऊ दिलं नसतं. पैशावाले बेजार आहेत. हा, चित्त समाधान तरी 20 वाटे सोने. तुकाराम महाराज म्हणले 20 सुद्धा सोनं वाटतं चित्त समाधान असल्यावर. आणि चित्त जर त्या ठिकाणी समाधान नसलं तर काही असू द्या, तर मग त्याला त्या फुलाची शाई असू द्या, पण त्या ठिकाणी ती टोचते. चंदनाचे चोळी माझे अंग अंग पोळी. चंदन शीतल आहे, पोळायला कस काय? तर मनातून आग आहे ना, मनातली आग चंदन नाही शांत करीत. आणि म्हणून आपल्याला पाहायचं की या ठिकाणी दुसरी शंका जे काही शिष्याने केली, तुम्ही म्हणतात की महावाक्यानं अशा प्रकारचं ज्ञान झालं. तर महावाक्यानं काय ज्ञान झालं? तर महावाक्यानं मी देव आहे अशा प्रकारचं ज्ञान झालं. मग त्या ठिकाणी श्रवण करायची काय गरज आहे? तर गुरुनं सांगितलं की पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आपण व्यवहारात राहतो आणि पुन्हा पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असे शब्द ऐकायला भेटते, जे खरं आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी ऐकायला भेटतं. म्हणून त्या ठिकाणी पुन्हा 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 आपल्याला हे श्रवण करायची गरज आहे. म्हणून नेहमीच या ठिकाणी चिंतन करावं लागेल असं सद्गुरूनं सांगितलं. ज्ञान झाल्यावर सुद्धा या ठिकाणी ते दृढ होण्यासाठी आपल्याला या विचाराची गरज आहे. परत त्या ठिकाणी शिष्याने सांगितलं की आपण परमानंद स्वरूप आहोत. कारण आनंद हे जीवाचं स्वरूपच आहे.
मग आनंद हे जीवाचं स्वरूप असताना, बोला, आनंद हे जर जीवाचं स्वरूपच आहे, मग आनंद जर जीवाचं स्वरूप आहे तर मग आनंदाची काय गरज आहे जीवाला? कारण तुम्ही म्हणतात की परमानंदाची प्राप्ती सकल दुःख निवृत्ती. आता ही तर आहेत ना हो. आता गोड समजा गोड आहेत, मग त्याला परत गोड करायची काय गरज आहे? असा शिष्यानं प्रश्न केला आणि गुरुनं त्याच्यावर काय सांगितलं हे आपण काल पाहिलं. गुरुनं सांगितलं, अरे हातामध्ये कंकण आहे, एका माणसाच्या हातात कंकण आहे, पण ते कंकण त्याला हातामध्ये असताना सुद्धा त्याचं भान नाही. मग दुसऱ्या माणसानं त्याला भान करून दिलं की तुझे कंकण हरवलं म्हणतो ना, तर ते इकडं तिकडं पाहू नको, तुझ्या हातामध्येच आहे. मग असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी तो म्हणला सापडला. आता सापडलं का सापडल्याचा व्यवहार झाला? व्यवहार झाला. पण हरवलं होतं का? हरवल्याची भ्रांती झाली, सापडल्याचा व्यवहार झाला. तशा प्रकारचं या ठिकाणी आस्थेची वस्तू व्हायची. नवीन काही भेटणार नाही, नवीन काही जाणार नाही, फक्त आपली भ्रांती निघून जाईल. कारण जग सत्य नव्हतंच, वाटत होत. आपण देव होतोच, वाटत नव्हतं. मग हे वाटणं जाईल, कारण ते कंकण त्याला त्या ठिकाणी हरवलं नव्हतं ना, होतच. पण कंकण असून सुद्धा कंकण हरवल्याचं दुःख त्याला होतं का नव्हतं? मग दुसऱ्या एका सत्पुरुषानं त्याला सांगितलं की ते कंकण तू पाहतो ना, ते तुझ्या जवळच आहे. मग ते मला आता सापड, टाकात कळसा गावाला वळसा. कळशी कुठे बाईच्या? पण हरवले म्हणून सगळ्या गावात दांगोड केला ते ना. पण एका बाईनं ध्यान दिलं नाही तिच्याकडे, कारण पाणी आलं, ते नळ आले होते ना, नळाला पाणी आलं होतं ना. एकीनं ध्यान दिलं नाही, सगळ्याच्या माग गडबड होती. पण जेव्हा त्या ठिकाणी एक म्हातारं बसलं होतं रिकाम, कारण हे रिकाम माणसाचं काम आहे, कारण थोडं तरी रिकाम व्हावं लागतं बरं का. ते पाहू लागलं नाही, आवडलं ते म्हणलं ही कळशी म्हणते, पण आता कळशी त्याच्या काखात आहे. मग त्यानं सांगितल्यावरती म्हणजे सापडली. आता आता सापडली म्हणजे हरपलीच नव्हती ना हो, पण तरी पण सापडली म्हणली की नाही. मग तशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी दुःख नव्हतंच ना, पण दुःख आहे असं भ्रमाने वाटत होतं ना. ते भ्रम निघून गेला. आपण देव होतोच, पण वाटत नव्हतो ना. मग म्हणून विचार सागर ग्रंथाचं फळ सिद्ध आहे असं गुरुनं सांगितलं. आणि इथपर्यंत आपला विचार सागर कालचा पहिला तरंग झाला. सुरुवातीला अनुबंध चतुष्ट, याच्यावर आपण बरंच काही पाहिलेलं आहे गोळू. अनुबंध कशाला म्हणायचं? अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. आता याचा पुन्हा सविस्तर विचार पुढच्या तरंगात येणार आहे. कशाचा? अनुबंध चतुष्टयाचा पुन्हा विचार करणार आहे. 2 तरंगात याचा विचार सांगितलेला आहे आणि हे पुन्हा पुढच्या तरंगात येणारच आहे. म्हणून याच्यात काही जास्त आपल्याला पाहायचं काम नाही. आता अधिकाऱ्याचं लक्षण सांगताना ते पण पाहिलं, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व. कारण आपल्याला जर जन्म मरणातून पार पडायची इच्छा असली तरच आपण त्या ठिकाणी परमार्थ जरा यानं करतो, नेटानं करतो. कारण जन्म मरणासारखं दुःख नाही. आता किती जरी आपण संसारामध्ये राहिलो तरी पण एक दिवस शरीर सोडायचं म्हणलं दुःख आहे का नाही? शरीर सोडण्या इतकं दुःख कोणतंच नाही. शरीर धरलं तेव्हा दुःख झालं, शरीर सोडताना बी दुःख आहे, आणि मध्यंतरी सुद्धा काय. म्हणून सुखाचा लेस नाही, तरी पण सुख मानायला लागलो म्हणून सर्व काय दुःख आहे. म्हणून ज्याला संसारात कळालं की हा संसार निव्वळ दुःख रूप आहे, एका जन्मात जर एवढं दुःख आहे तर अनेक जन्म घ्यावा लागते. एक जन्म नाही, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे, फजिती फजितीचे जीवाला, जीवाची फजितीचे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगते, फजित खोरा जीवा, किती किती तुझं सांगो, नको लागो कोणा मागे मागे, स्नेहवादे दुःख झालेचे अंगी, निष्ठुर हे जगी प्रेम सुख. कारण याला फजिती करून घ्यायची सवय लागली. म्हणून तू ह्या खोट्याचा नाद सोड. संसार हा खोटा आहे, संसार हा मरणारा आहे, दुःख रूप आहे. याच्यामध्ये तू भ्रमाने राहा लागला
परंतु हा काही काळापूर्वी नव्हता आणि काही काळानंतर राहणार नाही. आपला सुद्धा देह एक दिवस सोडायचा आपल्याला. म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आपण देव कळून घेऊन मोकळं व्हायचं, निश्चिंत व्हायचं. कारण देव जातच नाही. आपण पाहतो देव मरत नाही आणि जो त्याच्या नादी लागन त्याला मरू देत नाही. आता इथं तर देव आपल्याहून वेगळा नाही असं सिद्ध करून द्याले, सांगायले नाही. सांगणं वेगळं असतं. तसं आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी एका गावाला पाहुणे पाहायला आले. त्या माणसानं सांगितलं हे मळे आहेत का बाजूच्या गावाच्या? आमचेच आहेत. त्या मधल्या माणसानं सुद्धा त्या ठिकाणी म्हणलं बरोबर आहे, बरोबर आहे, यायचं. सोयरीक जमली. आणि नंतर लग्न झाल्यावर त्याला कळालं की याच काहीच नाही, त्याच्या नावावर कोणती सातबारा नाही. मग आता नुसतं म्हणल्यानं होतं का प्रूफ लागतो काहीतरी? कारण सातबारा दाखवावं लागते ना. तशा प्रकारच्या या ठिकाणी आपण नुसतं म्हणायला लागलो हे माझं आहे ते माझं आहे, पण माझं ठरायलं का? मग माझं आहे तर मग काऊन जाऊ दिलं? आता म्हातारपण जर तुम्हाला जरसं आवडत नव्हतं तर मग सगळंच त्या ठिकाणी तरुणपण गेलं ना, मग काऊन जाऊ दिलं? आपलं होतं का त्याचं होतं? तसं ह्यो म्हणायला लागलाय माझा मळा आहे, पण त्या मळ्यातल्या याला काही आणता येतं का? मग तसं या देहावर आपली सत्ता आहे का? एक सुद्धा केस आपल्या हातात नाही. कारण पांढरे केस आपल्याला वाटतं होऊ नाही. वरचे वर काळे करा, वरचे वर पुन्हा घालून पांढरे निघत. आपल्या हातात आहे का? याचा जर केस सुद्धा आपल्या हातात नाही, मग या देहात आपल्याला काय बदल करता येतो? म्हणजे मी हे का माझ आहे? म्हणून तुकाराम महाराज सांगते येथे काय मी हे माझे, कोण वागवे ये वजे, देहा केवे तिजे, देहाचे भातुके. कारण इथं मी काय आहे माझं काय आहे? देह कोणाचा आहे? काळाचा आहे. मग सिद्ध करून दिला. तसा हा विचार सागर ग्रंथ या ठिकाणी सिद्ध करून द्यायला, जे खरं आहे ते सिद्ध करून द्यायला लागलाय. जे खोटं आहे त्याबद्दल त्या ठिकाणी हे खोटच आहे अशा प्रकारचं निश्चित करून सांगायला लागला. म्हणून आपण पहिल्या तरंगामध्ये बघितलं. तर आता याचं रहस्य म्हणजे तात्पर्य या ठिकाणी काय सांगायला लागले ते आपण बघू. आता व्यासानं त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले. तर त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ आहे, व्यासकृत ब्रह्मसूत्र. आता त्या ब्रह्मसूत्रावर अनेक भाष्य झाले. ते म्हणजे जसं त्या ठिकाणी भगवद्गीतेवर माऊलीनं त्या ठिकाणी भाष्य लिहिलं, टीका केली म्हणजे ज्ञानेश्वरी केली, तसं ब्रह्मसूत्रावर सुद्धा अनेक विद्वान लोकांना आपापल्या परीनं भाष्य केलं. त्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्याचं भाष्य प्रसिद्ध आहे आणि आपल्या संप्रदायामध्ये त्याला खूप मान्यता आहे. पुन्हा तत्वाला पुन्हा आहे. एवढंच नाही तर शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य असे पुष्कळ त्या ठिकाणी भाष्य केले. परंतु आपण जगद्गुरु शंकराचार्याचं भाष्य प्रमाण मानतो, कारण ते सिद्ध आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला ते बोधापर्यंत पोहोचित आणि जसं आहे तसं त्या ठिकाणी लक्षात आणून देत. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मसूत्रावर आचार्याने भाष्य केलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा व्यासाचा मागोवा घेत भाष्यकाराचे वाट पुसत. कारण मी व्यासाच्या मागून चाललो, व्यासानं जे सांगितलं तेच आम्ही सांगायला लागलो, वेगळं काही सांगत नाही. किंवा जे भाष्यकार आहेत म्हणजे भगवान शंकराचार्य आहेत, तर त्यांनी जे काही सांगितलं त्या मार्गाने आम्ही चालायला लागलो. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण बघायला लागलो की पहिल्या तरंगाचं रहस्य सांगताना त्यांनी शंकराचार्याने आपल्या भाष्यामध्ये एक सूत्र लिहिलं, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. अथा तो म्हणजे सुरुवातीपासून काय सांगितलं? ब्रह्म जिज्ञासा. म्हणून अनुबंध चतुष्टयाची गरज सांगितली. गरज आहे अनुबंध चतुष्टयाची गरज आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करायला लागलो त्या कार्यामध्ये प्रकारचा अधिकार, त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्ष. विवेक आहे, विवेक आहे म्हणजे सार आणि आसार काय आहे
अशा प्रकारचा विचार करण्याची काही वृत्ती त्याला म्हणायचं विवेक. वैराग्य म्हणजे त्याला कोणत्याही भोगामध्ये मन त्याचं रमलं नाही पाहिजे. हे सगळे भोग ऐश्वर्य नसवर वाटलं पाहिजे. का म्हणायचं वैराग्य. मग कोणतं? इह लोकापासून म्हणजे या मृत्यू लोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत आपण श्रेष्ठ ब्रह्मलोक. पण तिथे सुद्धा भोग, तिथलं ऐश्वर्य, तिथलं सुख सुद्धा नाही. तेवढंच नाही, तिथल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणजे तिथे भोग काय, भोगाची इच्छा सुद्धा मनात नसणं, त्याला म्हणायचं वैराग्य. समाधी षटक म्हणजे काय? शम म्हणजे मनाची शांती, दम म्हणजे इंद्रियाला आवरणं. परमार्थ करायचं म्हणल्यावर त्याच्याकरता आपलं मन ताब्यात घ्यावं लागतं. आधी मन मुंडा आणि मग ब्रह्म धुंडा. अगोदर मनाचं काय करावं लागत असतं? बापूसाहेब कदम तुमचा मोबाईल बंद करा माईक. परमार्थ करायचा त्याने मनाला हातात धरून परमार्थ करावा लागत असतो. आता मोकार मन सोडून परमार्थ होत नाही. हरिपाठात सांगितलं मनमार्गे गेला हेच मुकला. कारण मनाच्या मागे जाऊ नका जाऊ म्हणा मागे. महाराज आवाज ब्रेक होतो. मी बोलत नाही आवाज- वाहू की जे माय आवाज कारण ब्रेक मन होतोय. असं आहे की फसित असतं. त्यानं मोठमोठ्या ऋषीला फसिलं. एका क्षणामध्ये तपश्चर्या करणारे त्या ठिकाणी आपण पाहतो की 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कोणी? विश्वामित्रानं. आणि मेनका नावाच्या अप्सरा त्या ठिकाणी इंद्रानं पाठली. इंद्रानं सांगितलं की हा जर तपश्चर्या केली आणि ह्यो जर उद्या इंद्र झाला तर माझं इंद्रपद जाईल. म्हणून मेनकाला पाठवून एका क्षणामध्ये तपश्चर्या भंग झाली. अशा आपण कित्येक पाहतो. म्हणून या ठिकाणी मन आपण ताब्यात घेणं. कारण आधी मन मुंडा, कारण मनाची शांतता, इंद्रियाला ताब्यात घेणं. कारण इंद्रिये आपले डोळे, 5 ज्ञानेंद्रिये कोणते कोणते? तिथंच आहेत जवळ. डोळे, नाक, पुन्हा काय? त्वचा. त्वचा म्हणजे एक आतड, ते सगळ्या अंगावर आहे. 5 ज्ञानेंद्रिय, यानं ज्ञान होतं आपल्याला. म्हणून या ठिकाणी ते ज्ञानेंद्रिये सुद्धा बाह्य विषयापासून आवरीनं. तितिक्षा, सुख दुःखात समानता. सुख आलं तरी बी त्याच्या नादी नाही लागणं, दुःखात सुद्धा नादी नाही लागणं. तितिक्षा. श्रद्धा. श्रद्धा म्हणजे आत्यंतिक विश्वास. विश्वास म्हणजे आपला ह्या वेदांत वाक्यावर, शास्त्रावर, सद्गुरूच्या वाक्यावर काय लागतो? विश्वास लागतो. नाहीतर विश्वास नसल्यावर हे कळणार नाही. म्हणून श्रद्धा लागते. आणि पुन्हा समाधान लागत. समाधान म्हणजे आपलं मन शांत पाहिजे, समाधान राहिलं पाहिजे. म्हणून समाधानी राहणं हे सुद्धा एक साधन आहे. म्हणून या ठिकाणी उपरती सांगितली की परमार्थासाठी कोणती किंमत मोजायची तयारी लागेल. काही जरी झालं तर परमार्थासाठी त्याची पर्वा करायची नाही. मग त्या ठिकाणी तो सर्व घरदार, बायका, पोरं सुद्धा सोडण्याची तयारी. आणि एवढंच नाही तर अन्न त्याग सुद्धा करायची तयारी. एवढंच नाही तर संन्यास सुद्धा घेण्याची तयारी असते. कारण परमार्थासाठी. बापूसाहेब कदम माईक बंद करा हो. त्याला म्हणायचं उपरती. आणि याला ह्या स्थायीला म्हणायचं समाधी षटक. कारण या स्थायीमध्ये थोडा थोडा फरक आहे. म्हणून स्थायी साधन मिळून एकच म्हणलंय समाधी षटक. त्या अंगामध्ये लक्षण असणं आणि मुक्त होण्याची इच्छा असणं हे संसार म्हणजे बीड आहे, हे बांधलेलं आहे. या ठिकाणी आपल्या हातात नाही. एखाद्या राजाला त्या ठिकाणी उत्तम भोग दिले आणि कारागृहामध्ये टाकलं. म्हणून त्या राजाला त्या ठिकाणी कारागृहामध्ये टाकलं तरी बी त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचे भोग असल्यामुळं राजाच म्हणू लागला की आता हे चांगले कारागृह म्हणल्यावर बरं आहे का? कारागृह हो, खाला प्याला त्याला मस्त मजा येईल तिथं. पण बंधन आहे ना, बंधन तो रमत नाही तिथं. जसं ते परतुरते बापूराव महाराज सांगत असते, अरे एखादे घूस असते तर ते घूस त्या ठिकाणी पिंजऱ्यात ठेवली आणि तिला आपण 8 दिवस काही खाल टाकलं नाही आणि 8 दिवसानंतर तिला त्या पिंजऱ्यामध्ये खायला टाकलं तर ती खात नाही. पण घूस तिला अक्कल आहे, ती म्हणते खाता येईल.
अगोदर बाहेर पडायचंय मला. आपलं कसं आहे तसंच आहे. हा आपण म्हणून जाऊ द्या, पिंजऱ्यात भेटलंय ना खाऊन घ्या आधी, पाहतेच आहे आपलं चाललेलं आहे. त्या गोष्टीला वाटतं की पिंजऱ्यातून बाहेर पडल्यावर मी खाणारच आहे. मग तसं आपल्याला या बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकून बंधन गेलं पाहिजे. बंधन निवृत्त झाल्यावर त्या ठिकाणी मग भोग भोगले तर त्या भोगापासून त्याला काही बाधा नाही. पण बंधन तसंच ठेवून जर आपण संसारात रमलो तर मग दुःख आहे. संसारात रमू नये. आणि जो संसारात रमला त्याला विचार सागर ऐकण्याचा अधिकार नाही, कारण कळणार नाही, कारण विचार सागरण्याचा अधिकारी सांगितलाय की समाधी षटक, मुक्त होण्याची इच्छा, विवेक आणि वैराग्य हे ज्याच्याकडे आहे त्याला म्हणायचा अधिकारी. आणि विषय काय आहे तर विषय आहे परमानंदाची प्राप्ती आणि सकल दुःख. विषय काय आहे तू ब्रह्मज्ञ ज्ञान हा विषय आहे. आणि फळ काय आहे सकल दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती. विषय कोणता आहे जीव आणि ब्रह्म एक आहे हा विषय आहे. जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे हे त्यांना विषय. याचं फळ काय आहे पुढं दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. आणि एकमेकाशी संबंध. आता अधिकाऱ्याचा फलासोबत काय संबंध आहे, अधिकाऱ्याचा आणि विषयाचा काय संबंध आहे, अशा प्रकारचे त्या ठिकाणी जे काही संबंध यांनी सांगितले तर ते संबंध दुसऱ्या तरंगामध्ये सविस्तर आहेत. आणि म्हणून पहिला आणि दुसरा तरंग ही पायाभरणी. कारण अधिकारच पाहिजे अगोदर. अधिकार असल्यावर एक ज्ञान होत असतं, ज्ञान होणं अवघड नाही. म्हणून हे अधिकार सांगण्यासाठी त्यानं 2 तरंग सांगितले. म्हणून आपल्याला तात्पर्य याच्यातलं बघायचं. आणि म्हणून पहिलं सांगितलं आता तो ब्रह्म जिज्ञासा. व्यासानं ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं की अगोदर काय पाहिजे ते म्हणले अगोदर अनुबंध चतुष्टय लागतो. म्हणून अधिकार लागतो अंगामध्ये. माझे गडी कोण कोण निवडा यातून भिन्न. देवाने सांगितलं की माझे गडी कोण कोण आहे निवडा याच्यात. माझ्याकरता कोण आहे त्यांचं संसारातून मन निघलत नाही. ते परमार्थ दाखविते करू शकत नाहीत. आम्ही परमार्थिक आहोत असं ढोंग दाखविते, पण त्यांनी संसारातून मन काढलं त्यालाच त्या ठिकाणी तो परमार्थ सफल होईल. आणि म्हणून अधिकार खूप या ठिकाणी 2 तरंगामध्ये सविस्तर वर्णन केलं. म्हणून खूप महत्वाचे तरंग आहेत. कारण हे 2 तरंग समजले म्हणजे पुढचा विषय समजण्याला आपल्याला सहज अशा प्रकारचं जाईन, सोपा जाईन. म्हणून या पहिल्या तरंगाचं रहस्य या ठिकाणी सांगताना व्यासानं अशा प्रकारचं खूप ग्रंथ लिहिले. पण त्याच्यातून ब्रह्मसूत्र नावाचा जो ग्रंथ लिहिला वेदांत पर, तर त्याच्यावर भगवान शंकराचार्याने भाष्य केलं. म्हणजे करून पुन्हा त्या ठिकाणी लिहिला. मग बरेच काही त्या ठिकाणी अशा प्रकारचे आचार्य होऊन गेले. तर त्यांनी सुद्धा अशा प्रकारचं ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलेलं आहे. परंतु आपल्या सर्वांना शंकराचार्यांचं भाष्य प्रमाण आहे, कारण व्यवस्थिशीर मान्य आहे आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचणार आहे. आणि आपल्या अनुभवांना अशा प्रकारचं सिद्ध आहे की भगवान शंकरानंच या ठिकाणी अवतीर्ण होऊन भगवान शंकराचार्याच्या रूपाने ते आलेले आहेत. आणि त्यांना हे वेदांताचा मार्ग सुकर करून सांगितलेला आहे. म्हणून हे भाष्य या ठिकाणी सर्वच प्रमाण मानतात. आणि म्हणून आता अनुबंध चतुष्टय सुरुवातीपासूनच या ठिकाणी विचार सागरात का घेतला तर भाष्यामध्ये सुरुवातीला पहिलं सांगितलं आता तो ब्रह्म म्हणून ब्रह्मज्ञान होण्याची इच्छा. म्हणून सूत्रानुसार अनुबंध चतुष्टय सांगण्याची सरणी घातली. म्हणून सुरुवातीला आचार्यानं काय सांगितलं अनुबंध चतुष्टय. कारण ज्याला या ठिकाणी अध्यात्म ज्ञान लक्षात घ्यायचं त्याच्या ठिकाणी अधिकार लागतो. म्हणून सुरुवातीला अधिकारी होणं महत्वाचं आहे. आचार्यानं
ब्रह्मसूत्र नावाच्या ग्रंथात सांगितलं. म्हणून परमार्थ करण्याचा अधिकार आपल्या अंगात रामकृष्ण आला हरी पाहिजे. महाराज. रामकृष्ण हरी. त्या बापूसाहेब कदमला माईक बंद करायला सांगा बरं. हा बोलू नका तुम्ही. नाही बापूसाहेब कदम आहेत ना ते. त्याचा माईक चालू आहे. खरखर आवाज आहे ना आम्हाला. हा माईक बंद करा. आवाज जरा येईल. हा बापूसाहेब कदम. हा माईक त्याच्यावरच चालू आहे पाठ. बरोबर सांगायला ते म्हणते माईक कोणाचं चालू आहे ती करता आवाज यायला. हा बरं आपलं या ठिकाणी बंद करा. विनंती सर्वांना. हा भागवत थोडं नुसतं आपला ऐकायचं ठेवणार. जीव ब्रह्मरूप आहेच. त्यास पुन्हा ब्रह्माची प्राप्ती आणि आत्मस्वरूपाची ठिकाणी संसार केव्हा नाहीच. म्हणजे नित्य निवृत्त आहे. जीव कसा आहे? ब्रह्मस्वरूप आहे हे सिद्ध करून दिलं. कारण जीव आणि ब्रह्म दोन नाहीत. जीव हा ब्रह्मच आहे हे सांगितलं नाही तर सिद्ध करून दिलं. आता सिद्ध करून देणं आणि सांगणं वेगळं असतं. तसं आपण पाहिलं की कोणी सांगेन ही वस्तू माझी पण सिद्ध करता आली पाहिजे ना. तसं कोणी म्हणेन ध्येय माझा आहे पण ध्येय माझा आहे का? ध्येय काळाचा सिद्ध व्हावा लागला ना. ध्येय मी आहे का? तर तो हाडा मासाचा आहे ना, पंचभूताचा आहे ना, सिद्ध करता येत नाही ना. परंतु आपण देव आहोत हे सिद्ध करून दिलं. कारण कळतं ना आपल्याला. आपण बदललो नाही ना. बदललो नाही म्हणजे सत्य आहेत. कळतं म्हणून ज्ञान स्वरूप आहोत आणि आनंद आहे म्हणून सुख स्वरूप आहोत. हे सिद्ध आहे. कारण आपल्याला सोडून सुख नाही, आपल्याला सोडून आनंद नाही आणि आपल्याला सोडून सत्य नाही. म्हणून सच्चिदानंद स्वरूप हे आपलं आहे. असं असताना आपण या असत जड आणि दुःखरूप वस्तूला मी माझं म्हणायला लागलो. असत म्हणजे सत नाही, त्याला म्हणायचं असत. जड म्हणजे कळत नाही आणि दुःखरूप आहे, सुखाचा लवलेस नाही. आणि म्हणून आपल्याला सांगायला लागले इथं या ठिकाणी शंका घेतली की जीव ब्रह्मरूप आहे, जीवाच्या ठिकाणी संसार नाही. असं असताना सुद्धा मग का? परंतु त्याला भ्रांतीनं वाटायला लागलं ना. की भ्रांती गेली का काय गेलं? ज्ञान झाल्यावर काही शिंग फुटत नाहीत. जी काही भ्रांती होती ती भ्रांती निघून जाते. भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट, नात तर प्रेमचिंदे चालू लागलो सपाट. कारण भ्रांती निघून गेली. कारण जो भ्रम होता, जसं आपण पाहिलं की हातामध्ये कंकण आहे. कंकण कुठे? हातामध्ये. पण हातात असून सुद्धा त्या कंकणाविषयी आनंद नव्हता, दुःख होतं. कारण कंकण हरवलं हे दुःख होतं. आता दुसऱ्या माणसानं कंकण आणून दिलं नाही, त्याची त्याला सांगितलं. तसं संतांना आपल्याला देव कुठून आणून द्याला नाही, ब्रह्म केलं नाही. आहेशी तू अंगा दिसते डोळे उघाड. डोळे उघडले की तू देव आहेच. आणि तुला जो भ्रम झाला होता म्हणून तो भ्रम संतानं काढला की याला आठवण करून दिली, स्मरण करून दिलं, म्हणून काही दिलं नाही. आणि म्हणून हाच प्राप्ताची प्राप्ती, नित्य प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्ताची निवृत्ती. आणि हे या ग्रंथाचं फल सफल आहे. म्हणून ग्रंथाचा विषय बी सफल आहे, फल पण सफल आहे. असं शिष्याच्या शंकेचं या ग्रंथामध्ये उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. जसं पुन्हा दृष्टांत द्यायला लागले. एक कारकून असतो, त्यानं आपली लेखणी आपल्या कानाला ठेवली आणि इकडे तिकडे बघू लागला. आणि मग खूप त्या ठिकाणी परेशान झाल्यावर दुसऱ्यानं सांगितलं की तुमची लेखणी कानाला आहे. आणि मग त्या ठिकाणी तो म्हणला मिळाली. आता मिळाली म्हणजे कोणी चोरून नेली होती का? तिथंच होती ना ती. मग तशा प्रकारचं हरवल्याचा मध्यंतरी भ्रम मानावा लागतो. कारण भ्रम का मानला? होतीच, पण हरवल्याचा काय झाला? भ्रम झाला. आणि म्हणून या ठिकाणी त्याप्रमाणे मी ब्रह्मरूप नाही, ब्रह्म कोणीकडे आणि मी काय, याप्रमाणे ब्रह्मप्राप्तीची आणि संसार निवृत्तीची इच्छा होते. सारांश जीवास भ्रम आहे म्हणून ब्रह्मप्राप्ती आणि संसार निवृत्ती अशा स्वरूपाचे प्रयोजन शास्त्र सांगते. जीवाला भ्रम असल्यामुळं, मुळात काय? जीवाला भ्रम आहे आणि भ्रम असल्यामुळं शास्त्र काय सांगत की ब्रह्मप्राप्ती
आणि सकल दुःख निवृत्ती. वास्तविक शास्त्र ब्रह्मप्राप्ती करून देत नाही. ब्रह्म हे जीवाचं स्वरूपच असतं. संसार दुःख निवृत्त करीत नाही, कारण संसार दुःख आपल्या ठिकाणी नाहीच. पण अशा प्रकारचा जीवाचा भ्रम असल्यामुळे ते भ्रम निघून जातो. म्हणून हा भ्रम काढण्यासाठी हे शास्त्र असतं, संत असते. ब्रह्मप्राप्ती भावरूप आणि बंध निवृत्ती अभावरूप. कारण ब्रह्मप्राप्ती कशी भावरूप आहे आणि बंध निवृत्ती कशी अभावरूप. अभाव म्हणजे नाही, भाव म्हणजे आहे. पण मध्यंतरी शंका केली होती की भाव आणि अभाव या ठिकाणी राहत नाहीत. परंतु आता इथं काय सांगाले, भावा भावरूप मोक्ष घडत नाही. मोक्ष कसा घडन? भाव आणि अभाव. कारण आहेपणा नाहीपणा एका ठिकाणी कसा राहील? नाही राहत. ही शंका केली होती. परंतु या शंकेचं निरसन करताना अशा प्रकारचा निश्चय केला की त्या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी सर्प मिथ्या आहे, म्हणून सर्प नाही. आपण ज्याला अभाव म्हणतो का ती वस्तूच नाही. म्हणून रज्जू आणि सर्प दोन वस्तू आहेत का तिथं? नाही, कारण सर्प नव्हताच. जेव्हा जेव्हा सर्प वाटला तेव्हा सुद्धा सर्प नव्हता. अशा प्रकारचं सिद्ध झाला आता. म्हणून जेव्हा जेव्हा आपण जग खरं मानलं तेव्हा पण जग नव्हतं असं सिद्ध झालं. आणि म्हणून मोक्ष कसा आहे? भावरूप आहे. कारण आहे आणि नाही असं नाही. कारण दोरी आहे सर्प नाही. अरे सर्प नावाची वस्तू नाही, कारण दोरी कोणी वेगळी नाही. ती तू म्हणतो ना सर्प नाही दोरी आहे, मग आहे आणि नाही एका ठिकाणी झालं नाही. सर्प नाही, सर्प रूपानं दोरीच आहे, किंवा सर्प रूपानं दोरी त्या ठिकाणी सर्प वाटू लागली म्हणून सिद्ध काय? दोरीचे. असं त्या ठिकाणी. म्हणून या दोन गोष्टी अनुबंधापेक्षा जास्त आहेत. अनुबंध सांगितला आणि या दोन गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, त्या आपण बघितल्या. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला पहिल्या तरंगामध्ये अनुबंध, चतुष्टय आणि या दोन शंका त्या ठिकाणी सांगितल्या. म्हणून हा विचार सागर, म्हणून विचार सागर हा सुद्धा ग्रंथ आहे. म्हणून विचार सागराची सुरुवात करताना विचार सागर म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलं की अनेक प्रकारचे विचाराच्या लाटा. कारण सागरामध्ये काय असतं? सागरामध्ये लाटा असतात. तर त्या पाण्याच्या लाटा आणि हे विचाराच्या लाटा. म्हणून विचारा वाचून न पाहिजे समाधान, कारण विचाराशिवाय समाधान होणार नाही. मग समाधान व्हायचं असलं तर विचारानं होईल. परंतु माणसाला वाटत असतं पूजा करा, हे करा, ते करा, हा परमार्थ स्वभाव असतो. ठीक आहे, ही एक पायरी. परंतु याच्यापेक्षा बी महत्वाचा परमार्थ सांगितला श्रवण करणं. ज्ञानोबा रायनं सांगितलं की श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तुम्ही जर श्रवण केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी साम्राज्य भुवन म्हणजे परम अशा प्रकारचं सुख तुम्हाला प्राप्त होईल. याला कारण काय? श्रवण आहे. कारण श्रवण सुद्धा ही भक्ती आहे. म्हणून 9 भक्तीमध्ये श्रवण नावाची भक्ती महत्वाची. कारण भक्ती सांगताना श्रवण सांगितलं सुरुवातीला, पुन्हा त्या ठिकाणी अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन अनेक प्रकारची भक्ती त्या ठिकाणी सांगितली. पण या 9विधा भक्तीमध्ये श्रवण नावाची भक्ती प्रथम आहे. कारण परीक्षिती राजानं 7 दिवसामध्ये त्याला त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी ब्रह्मा आहे आणि जे काही त्याला मृत्यूची भीती होती तर ती श्रवणाने निघून गेली. कारण सुरुवातीला बसला तेव्हा मृत्यूच्या भीतीनं त्या ठिकाणी भागवत ऐकायला बसला सुखाचार्याचं, आणि उठताना त्या ठिकाणी जेव्हा सर्प पुढे आला दंश करायला तेव्हा त्याच्या मनातली भीती निघून गेलेली होती. म्हणून सर्पानं दंश केला पण या मुर्द्याला केला, कारण तो या देहाहून वेगळा झाला होता. मरण यायच्या आधीच मरण माझे मरून गेले. हा संसार बंध निवृत्त करता येतो, हे आपल्याला विचारानं करता येतो. आणि हा संसार बंधनामुळे दुःख आहे, आणि हा बंध जर आपण निवृत्त केला तर मग त्या ठिकाणी दुःखच राहत नाही. कारण मुळामध्ये काय? बंध म्हणजे अज्ञान. म्हणून अज्ञानाच्या पोटामध्ये सगळे दुःख आहेत. एक शरीर संपलं तरी पण पुन्हा पुन्हा ते अज्ञान मुळामध्ये असल्यामुळं पुन्हा पुन्हा शरीर निर्माण करीन आणि पुन्हा पुन्हा दुःख होत राहते. म्हणून अनेक शरीर भेटते
आणि अनेक प्रकारचे दुःख प्राप्त होते. म्हणून नरदेहाला आल्यावर अज्ञान काढता येतं संतांच्या संगतीमध्ये. म्हणून ज्यांना ज्यांना नरदेह भेटला ते भाग्यवान आहेत. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा नरदेहाची इच्छा करतो. स्वर्गातले देव सुद्धा नरदेहाची इच्छा करते. स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे हो जीवन मुक्त. इथं आल्यावर आम्ही देवाचं भजन करू आणि ह्या संसाराच्या जाळ्यातून, ह्या संसाराच्या दुःखातून आम्ही एकदाच निवृत्त होऊ. कारण या ठिकाणी आपल्याला संधी, उद्या गधे कुत्र झाल्यावर तिथं आपल्याला ही संधी राहणार नाही. तिथं भजन करता येणार नाही, संसार करता येईल. लेकरं बाळ चिले पिले हे ते समजा त्या ठिकाणी राहील, पण भजन करायची सोय तिथं नाही. तिथं आहे, तिथं आपल्या देवाचं ध्यान करता येतं, देवाचं भजन करता येतं. आणि साधू संतांना सांगितलेल्या विचारानं आपल्याला लक्षात घेता येतं की सत्य काय, असत्य काय आणि खरं काय, खोटं काय असा निवाडा केला तर खोट्याचा नाश सुटत असतो. आणि विचार करून पाहिला तर सगळं काही खोटं ठरवतं आणि आपण खरे ठरवतो आपल्याच विचारानं. म्हणजे आपण विचार करीत नाही, आणि आपण जो व्यवहारामध्ये विचार करतो तर तो विचार नाही, हा विचारच आहे. कारण मरणाऱ्या वस्तूला खरं मानणं हा काही विचार नाही. त्याला वाटतं आम्ही विचारी माणसं आहेत. विचारी नाही, अविचारी आहे. खरे विचारी साधू संत आहे. कारण जे खरं आणि खोट्याचा निवाडा करते ते खरे विचारी आहे. आणि विचार केल्याशिवाय समाधान प्राप्त होणार नाही. कारण सारासार विचार खरा उठाउठी, नामधरा कंठी, विठोबाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुम्ही सार काय आसार काय याचा विचार करा. आपण जीवनामध्ये आलो, पण खरं काय खोटं काय हे निवडता आलं पाहिजे. कारण खरं आणि खोटं निवडलं तर खोट्याविषयी आपण रडत बसणार नाही. कारण संसारामध्ये खूप दुःख असतं. काहीला श्रीमंती नाही, काहीला मुलगा नाही, काहीला आहे तर नीट नाही, काहीला बाकी कोणी मानित नाही, काहीला काहीतरी मिळायचं म्हणून दुःख आहे, काहीला काहीतरी पुढच्याच सुख पाहून दुःख आहे. आणि अशा प्रकारचं काहीला रोग आहेत, काहीच मन त्या ठिकाणी स्थिर नाही. अनेक प्रकारचे दुःख आहे संसारामध्ये. म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे, कोणी सुखी नाही. संसारात एकूण दुःख आहे, कारण संसार दुःख रूपच आहे. म्हणून संसाराचं वर्णन करताना दुःख रूप आहे असं वर्णन केलं, आणि संसार सुख आहे असं सिद्ध करून द्या. की जीवनामध्ये मला दुःख झालंच नाही असं कोणी सांगू शकत नाही. कारण प्रत्येकाला दुःख झालं, कारण रडत आलेला आहे, रडत जाणार आहे. येताना गर्भातून रडत आला, जाताना सुद्धा रडत जाणार. आणि बाकीचे सुद्धा रडतील, रडन आणि रडवीन. आणि म्हणून हा संसारात बी जन्मभर रडलाच, येताना बी रडला, आणि जाताना सुद्धा रडत जाणार आहे. म्हणून या विचारावर आपण संतांच्या विचारामध्ये आलो तर संत काय करते की आपलं रडणं थांबत असते. आपलं दुःख राहत नसतं, आपलं रडणं राहत नसतं. म्हणून हा विचार संताकडे असतो. म्हणून संताची ये पायी हा माझा विश्वास. संत काय करते, विचार करायचं शिकते. एकदा जर विचार करायचं शिकलो आपण तर ती आपला सवय पडून जाते. आपला कळत हे खरं आहे का खोटं आहे. आणि खोटं म्हणल्यावर आपण त्याच्या नादी लागत नाहीत, आणि खोट्याच्या नादी लागणंच दुःख आहे. आपण नादी लागलो पण खऱ्याच्या का खोट्याच्या, आणि जे खोट्याच्या नादी लागले ते फसले. आता जर तुम्हाला एखाद्याने बाजारामध्ये 500चं बंडल दिलं आणि ते 500च्या नोटा जर खोट्या असल्या तर तुम्ही काय म्हणता, मी फसलो. आता किती दुःख होईल. पहा, एक बंडल जर खोटं आलं तर तुम्हाला किती दिवस झोप येणार नाही. येईन का? भाकरी खाता का खाऊ देता दुसऱ्याला? खाऊ देता? आणता का खाऊ देता? आणता, भाकरी खाणार नाही, खाऊ देणार नाही. एक बंडल आलं खोटं, आता सगळा संसार खोटा आलाय पुढं, तर आता आपण काही वाटतं त्याच. एक बंडल खोटं सहन होईना, आता इथं सगळं खोटं कसं काय सहन व्हावं लागलं. त्याला एक 500 होत नाही महाराज, एक 500 सहन होत नाही, एक 500 सहन होत नाही. तुम्ही बंडल म्हणाले एक नोट सहन होत नाही म्हणले. पहा, आहे का काका, बरोबर आहे ते. एक नोट सहन होत नाही. बंडला मध्ये
एवढं मोठं जग सहन व्हावं लागलं, हे किती धोका आहे, याचं काही वाटायला का नाही. पण नाकाला गुंडाळी का झालं, नाकाला गुंडाळी, काहीच वाटना, मजा वाटायला लागली. हेच खरा मूर्खपणा आहे. मी तर बंडल म्हणलो, ते काका म्हणले की एक नोट सहन होत नाही. बरोबर आहे. पा माणूस जीवाला खाते, अन्न नाही खात, भाकर नाही खात, जीवाला खाते. कसं बापा स्वतः आला तो लय मूर्ख म्हणतो. काय बोलाय, मी घरातले म्हणते तुम्हाला काही कळत नाही. पान लोक राजे भाऊ, बरोबर आहे का? हा, कळत नाही म्हणतो मला काही. असे कसे भोळे राहिले. हा, आणि ह्यो मी कान कोण्यासारखा गपचीप बसतो. याला वाटतं माझ्याकडून चुकलं ना, माझ्याकडून चुकलं ना. खरंच ना, आम्ही असं करायला नव्हतं पाहिजे ना. ह्यो हा, ते म्हणतो मला खाऊ वाटतं. म्हणजे ह्यो अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्वतः बी दोष देतो. याला सगळे घरातले कोणी पाहत नाही. लहान लहान पोर सुद्धा म्हणते असं करावं लागतो तुम्ही, म्हणजे का नाही, नाही म्हणायचा. हा, हो म्हणतो तो. म्हणजे असं होतं पा, म्हणजे इतकंसं खोटं सहन होत नाही. एवढा मोठा संसार खोटा पचायला लागलो तर आपण किती मूर्ख येत आपण. पण शहाणे वाटवलं आम्हाला. आणि हे संताकडे आल्यावर कळत असतं आपल्याला. म्हणून संताकडे आल्यावर आपलं आपण खोटं किती पचून घ्यायला लागलो. हा, पचाव का, पचू नाही, पचायला का नाही. आणि म्हणून इथंच आपला मूर्खपणा कसा पडला, उघडा पाडा. म्हणजे उघड उघडा आपण कसे आहेत, मूर्ख आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं आपल्याला ध्यानात घ्यायचं. म्हणून आपला वेळ आता जवळजवळ होऊन गेलाय, 5 मिनिटं वर झाले. आता पसायदान घेऊ आपण. आता विश्वात्मके देवे येणे वागेत में दोषावे, तो सोनी मद द्यावे पसायदान. जे कळाची व्यंकटी सांडो, दया सत्करी विरती वाढो. भूता परस्परे गणो मैत्र देवांचे, दुरितांचे तुम्ही गावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो. वर्षता सकळ मंडळी विश्वनिष्ठांची मांडे आले. अनावरत भूमंडळी चैतना चिंतामणीचे गाव. बोलते चंद्रमे अंजना मार्दंड देता पहिना. ते सदा किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन निलोकी. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. दृष्टाद्रष्ट विजय हेत म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल बसाव. येणे वर ज्ञान देव सुखयाला. येणे वर ज्ञान देव सुखयाला. येणे वर ज्ञान देव. पुंडलिका हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत.